जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शासनाचं ऐकून काम करणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो, अशा प्रचंड घोषणाबाजी करत सांगली कोल्हापूर मार्गावरील उदगाव टोल नाक्यावर जमलेल्या संतप्त ग्रामस्थ आणि महिलांनी रास्ता रोको केलाय। मात्र पोलिसांनी हा रास्ता रोको बळाच्या जोरावर हाणून पाडला। आंदोलक महिलांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये घातले। सुमारे 15 मिनिटे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात झालेल्या या झटापटीत दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। सांगली कोल्हापूर महामार्ग उदगाव टोल नाक्यावर रोखण्याचा इशारा स्वाभिमानीचे शेतकरीचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता। मात्र सकाळीच शेट्टी यांना पोलिसांनी आंदोलन ठिकाणी जाऊ नये अशी विनंती केली। यावेळी त्यांनी माझी कोर्टात तारीख आहे, मी तिकडे निघालोय असं सांगितलं। मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सोबतच राहण्याचा असल्याचा आदेश देण्यात सांगण्यात आला। त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी हे दिवसभर पोलिसांच्या नजरकैदेत होते। रत्नागिरी नागपूर महामार्गावरील चोकाक ते अंकली या गावातील बाधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चौपट भरपाई मिळावी याकरिता आज रास्ता रोकोसाठी चोकाकपासून अंकलीपर्यंतचे बाधित ग्रामस्थ, शेतकरी आणि महिला उदगाव टोल नाक्यावर जमा झाले होते। पोलिसांनी राखीव दलाच्या तुकडीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। सांगली कोल्हापूर महामार्ग हा प्रचंड रहदारीचा मार्ग असून रास्ता रोको करू नये अशी विनंती पोलिसांनी केली होती। ही विनंती करत असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेरावही घातला होता। संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचं म्हणणं न ऐकता प्रचंड घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मारला। यावेळी पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती। अखेर पोलिसांनी रस्त्यावर ठिय्या मारत महिला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये घालत आंदोलन मोडीत काढले। आजचं आंदोलन शासनाने पोलिसांच्या जीवावरती मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या मागण्या ज्या आहेत गेल्या 6 महिन्यापासून आम्ही मांडतोय। खासदार राजू शेट्टी साहेब असतील यांच्या माध्यमातून निवेदन सगळं काही करण्याचा प्रयत्न केला, पण शासनाला याची जाणीवता नाही आहे। आज आमच्या या ठिकाणी शेतीवाडी आमची 1 एकर शेती आहे, त्यातले आमची अर्धा एकर शेती चालली आहे। आमचा उदरनिर्वाह जो आहे तो शेतीवरती आहे। एवढंच नसून की महापुराच्या काळामध्ये या 5 गावातील लोकांना 15-15 दिवस गाव सोडून जावं लागत होतं आणि आता तरी अशा प्रकारचं या ठिकाणी जर भरावाचं जर पूल झालं गेलं तर जवळजवळ 45 दिवस या ठिकाणी पाण्याच्या खाली या ठिकाणी हे गावं बुडाली जातील अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। तर यांनी शासनाने या ठिकाणी कटाक्षाने याचा विचार करावा अशी आमची नम्र विनंती आहे। आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा भाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले असताना पण फक्त आम्हाला शासनाकडून याच्या संदर्भातली पोलीस बळाचा वापर करून या ठिकाणी आमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे।